फलंदाजीसाठी आता द टीम परी टीम्सला पहिला चेंडू बिरकावून दिलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय आणि सांगून दिलंय शेर अभी भी जिंदा आहे. परिसंघाचा 12th मॅन आदित्यजी कुंभार आपल्याला देखील पाहायला मिळतील. त्याचबरोबर नावली टीम्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा षटकाराला बॅट्समन बाद आपण आशुतोषच्या बॅट मधून हाच तो आशुतोष आहे ज्याने खऱ्या अर्थानं पाहतो आपण सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा होते. प्रतीकजी लोटेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा अर्थात छत्रपती श्री शिवेंद्र राजे भोसले चषकामध्ये आपली दिमागदार कामगिरी केली. तोच आशुतोष आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे 2 या समांतर धाव मिळते. अवांतर धावेच झाले एका धावेत रूपांतर. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये आशुतोषने हात खोलले गेलेच. इथे पुन्हा एकदा बातय कॉमेंट्री बॉक्सला सलामन देणारा एकेका चौकार येतोय बॅट्समन आशुतोषच्या बॅट मधून. जणू काही घरातून सेट होऊन आला की काय. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः पाहतो आपण तेजसवरती आक्रमण केले नावली टीमच्या या गोलंदाजावरती. कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स त्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु आशुतोष माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मान्यवर एका बाजूला मोठू तर दुसऱ्या बाजूला पतलू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला आशुतोष आपल्याला पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला मनोज कदम. पुन्हा एकदा पाहतो इनफिल्ड मध्ये रनआउटचा धोका होणार का. नाही झाला गेला. बाल बाल बचावला गेला. धाव फलकावरती जावेत आपण. धाव फलक जाऊन बोललं तब्बल 17च्या घरामध्ये पहिलं षटक आपल्याला मार्गस्थ असताना पाहतोय तेजसवरती आक्रमण केलंय या आशुतोषनं. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अजून एक सांगून दिले बाबा नो बॉलचा इशारा आणि सांगून दिलंय सासू मेली खोकून खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय पट्ट्याने वाकून. आशुतोष ऑन फायर. पाहतोय पंचांनी दंडित केले गेले की काय. फेकी गोलंदाज आहे की काय हा प्रश्नचिन्ह उभं केलंय. आणि होय पंचांच्या माध्यमातून तेच दाखवलं गेलं की या गोलंदाजाला आम्ही दंडित करू शकतो. शहानिशा केली गेली आणि त्याच्यानंतर निर्णय आला की हा थ्रो गोलंदाज आहे. म्हणजे आता पहिल्याच ओव्हर मध्ये एकंदरीत धावसंख्या जाऊन पोचली चला आयोजक सतीश पोपळकर आपण यायचं आहे कारण की फेकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या असोसिएशनच्या काय पेनल्टीज असतील त्या पण आम्हाला सांगा. पेनल्टीच्या 2 बरोबर ओके. म्हणजे या चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च करल्या. काय घडतंय पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आयोजकांनी बाजी मारली. आता दुसरी मॅच देखील त्याच पद्धतीचे पाहायला मिळते. भूताचा टाइम 12 वाजता होतो परंतु सकाळी झाला असं वाटतंय मला. आशुतोष काय करतोय फलंदाजी आग ओकणारी फलंदाजी. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू परंतु रोहनला देखील मैदानाच्या बाहेरचं दर्शन घडवलंय. आशुतोष पुन्हा एकदा ऑन फायर. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला आता नावली टीम चला 4 लिंबू आणा 4 मिरच्या आणा आणि आता इथे झाडा झुडपात जावा. बघा याचा तारा उतारा करा. काय करतोय गडी. आज असा आला पहिल्या मॅच पासून बघा आपण पहिल्या चेंडू पासून आक्रमण केले जणू काही भूताचा टाइम झाला की काय. काय फलंदाजी करतो आशुतोष. वाह वाह वाह. परी विभागातील मी तर म्हणेन हा षटकार किंग म्हणून ओळखला जात असेल. इट्स ओके.
परंतु परी टीम मधून नक्कीच त्याला षटकार किंग म्हणून ओळखलं, परंतु आज देखील मी त्यांचं बारसं घालणार आहे आमच्या भाषेमध्ये. ते बारसं म्हणजे अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. अर्थातच परी टीमचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 34च्या घरामध्ये 34 धावा, 34 धावा. मी सर्व क्रिकेट प्रेक्षकांना विनंती करतो की आमचं समालोचन म्हटलं गेलं की हास्य हे होतच राहतं, त्यामुळे कोणी मनावर घेऊ नका, नाही तर संध्याकाळी जाताना आमचा कार्यक्रम कराल. हास्यमय ठेवणार आम्ही, परंतु एखादा कसं कोणाला हृदय नसतं ते आमचा कार्यक्रम करतील. चला, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मित्रांनो आपल्याला सहजरित्या आजचा सामना देखील कव्हर करायचा आहे, त्यामुळे कोणी मनाला ना असं दुःख वाटून घेऊ नका, कारण की आम्ही समालोचन करताना हेच करत असतो. समालोचन भरपूर जण करत असतात, परंतु त्यामध्ये देखील आपल्याला हास्यमय वातावरण निर्माण करायचं असतं आणि ते वातावरण निर्माण करताना आम्हाला तुम्ही पाहू शकता. तर जातो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता पाहतोय फलाट क्रमांक 2 वर आलेली गाडी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कार्तिक कमबॅक करावा लागेल कार्तिकला. आता मनोज पवार. इथे पहिला चेंडू अंपायरचा वन्स बाउन्सचा इशारा देण्यात आला. याच्यानंतर चेंडू जर फेकला गेला या गोलंदाजाने कार्तिकने तर त्याला देखील दंडित केलं जाईल, म्हणजे हे नो बॉल दिला जाईल. 34 धावा आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक पाहतोय पुन्हा एकदा राईट मोड विकेट्स. इथे मनोज पवारने भिरकावलाय, परंतु तिथं ट्रॅप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? इथे झेल सोडा जिंका हरा, परंतु तिथे झेल पकडावा लागतो. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे समीकरण कुठेतरी नावली टीम्स विसरून चालले की काय? परंतु कॅप्टन आपल्या टीम्सला सांगावं लागेल की आपल्याला जे चुका झाल्या पहिल्या षटकामध्ये ती चूक आता पुन्हा इथे करणार नाही, हे करावं लागेल. चला, आयोजक टीम्स आपले प्लेयर्स मैदानाच्या बाहेर लावायचे आहेत. चला सतीजी पोपळकर, आपल्या पूर्ण टीम्सचे प्लेयर्स ना मैदानाच्या बाहेर लावा. थोडासा व्यत्यय तर आपल्याला सामना कव्हर करायचा. आज मेगा फायनलचा डे आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण काय मॅच रंगते. पहिलेच इरादे स्पष्ट करून आलेत, जणू काही हे दोन्ही खेळाडू. एका बाजूला मनोज पवार छोटा बॅक बडा धमाका, तर दुसऱ्या मनोज कदम आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला आशुतोष धर्माधिकारी. तर विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून ज्या टीम्स इथे आलेत एवं क्रिकेट प्रेक्षक जे मॅच पाहण्यासाठी आले त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून नाश्ता ठेवलाय त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला कार्तिक पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हेरिएशन दाखवलं कार्तिकने आणि त्या व्हेरिएशन मध्ये अडकवलं गेलं. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटने आता मित्र म्हणेन कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल का, कारण की गाडी चालली होती आशुतोषची रंपम रंपम. त्या गाडीला इथे स्टॉप वॉच दिलंय का, सिग्नल दिलाय का? इथे बॅटची नर घेतली, चेंडू मागील बाजू जाताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आपल्याला स्लिपचा पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून सुरक्षित रक्षण. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 39च्या घरामध्ये 39 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गाचं असताना पुन्हा एकदा इथे नाकासमोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आशुतोषच्या नाकासमोर जणू काही सुगंध दरवळत राहावा असा चेंडू फेकला गेला. अर्थात कार्तिकची सामळे आपल्याला पाहायला मिळाला. सामळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा ती दिशा दशा पंच पाहायला मिळतात. अगदी टांगा फाकून फाकून वाईट दिला जातोय, पंच आपल्याला पाहायला मिळतात. हे आकर्षण आहे संजयजी मल्होत्रा सरांचं. प्रत्येक जण आपल्या अशी अनेक ओळख तयार करतो ना, त्या ओळखीतून आपल्याला पाहायला मिळतं. इथे फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या फुलटा चेंडूला देखील धाडलं गेलं, सीमा रेषा लगत केलं जातं सुरक्षित रक्षण आणि तिथे मिळतील या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल
42च्या घरामध्ये 42 धावा आपल्याला पाहायला मिळते. सलामीर जोडीला फोडावं लागेल नावली टीम्सला. हे ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाठवावं लागेल. मनोज कदम आणि दुसऱ्या बाजूला आशुतोष धर्माधिकारी अधिकार गाजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांचा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इनिट नंबर 3 वरती प्राचारण केलंय. अर्थातच उमेशजी जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमबॅक करावा लागेल. स्ट्राईकला मनोज पवार. इथे ससा रे ससा दिसत कसा 4 फुटाचा बादशाह ठोकतो बघ कसा. आलाय षटकार. बॅट्समन मनोज कदमान फायर. गोलंदाजावरती चढवलं आक्रमण. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 48च्या घरामध्ये. आता काय करणार मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायलाय. मोठू पतलीची जोडी तर मी तर म्हणेन फुगे फोडताना आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकार पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा पाहतोय पंचांची इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने वाईट बॉलचे इशारा येतात. मी तर म्हणेन आता बॅट्समनला एकच करावा लागेल की भरपूर समाचार घ्यावा लागेल. आणि तो समाचार मी तर म्हणे आतापर्यंत घेतलाय. स्ट्राईकला मनोज कदम. इथे मनोजच्या बाड मधून देखील स्लॉटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. त्याची दिनचर्या पाहायला लागणार. तत्पूर्वी पाहतो आपण 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघाचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. टीम पर्रीकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या या सलामीर फलंदाजासाठी. जावं आपण दोघं जोडीनं करू धावाचा डोंगर. आणि मी तर म्हणे डोंगर नाही शिखर गाठला की काय. तिसऱ्या या षटकामध्ये 50 धावा आपल्याला पार्टनरशिप आवडल्या सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्यात. पुढचा चेंडू मिली हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. जमिनीला गुदगुल्या करत जाणार चेंडू. काय म्हणायचं मैदानाच्या आतमध्ये गाईत चष्मा सापडत नाही. आता तुम्हाला बॉल शोधावा लागेल. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. नावली टीम्स तुमचा खेळ मागील काळ तुम्हाला आठवावा लागेल आणि पुन्हा एकदा तोच खेळ करावा लागेल. सातत्याने वारंवार चुका या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आणि पुन्हा एकदा यशाला गवसणी घालवायची असेल तर खेळ करावा लागेल. स्ट्राईकला पुन्हा एकदा आशुतोष. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. तिथे समोर जर्सी नंबर केडी आपल्याला पाहायला मिळतात. 9 नंबरची जर्सी. दिनचर्या पणाला लागली गेली. तिथे पाहतोय आपण एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 55च्या घरामध्ये. विश्लेषण करायचं झालं तर आशुतोष खेळतोय 11 चेंडूच्या पाठीमागे 37 आणि दुसऱ्या बाजूला मनोज 6 चेंडू 12 धावा. पार्टनरशिप बिल्डअप केली. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये. आता मी एकच म्हणेन बॉलरच्या पाहतोय आपण बॅट्समनच्या डोळ्याला पाणी लावा. ओम भग भोगे भगिनी भागोदरी स्वाहा. आता डोळ्याला पाणी लावा म्हणजे बॉल दिसला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डोळ्याला पाणी लावलं गेलं. फटका देखील आला आणि फटका चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मनोज कदम ऑन फायर. एकंदरीत पाहतो आपण 3 षटकाचा बाजू खेळ समाप्त झाला मंडळी. 3 षटकाच्या समतेंत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 59च्या घरामध्ये. आता नावली टीम्स मध्ये एकच प्रश्न पडला असेल की हे वादळ कसं रोखलं जाणार. या टीमला कसं फोडलं जाणार. षडयंत्र हातावी लागतील. गणवी कावे करावेच लागतील. ते गणवी कावे करताना कुठेतरी कमी पडला की काय टीम नावली टीम्स. परंतु कमी लेखून चालणार नाही. नावली टीम्स देखील त्या ताकदीचे फलंदाज देखील आहेत.
स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहतो आपण गोलंदाजी मार्क पण निलेश पाहायला मिळतील. इथे डॉट चेंडू निलेश आपल्याला पाहायला मिळतात. निलेशजी जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. जांभळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडूला भिरकावलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षक म्हणेल दर्शक, परंतु शेवटच्या मुवमेंटला चुका 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 घडतात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगला यार तर या धावा करताना तुम्हाला अक्षरशः घाम फुटेल मी तर म्हणेन. कारण की धावा संख्या आपल्याला त्या पद्धतीचे पाहायला मिळेल. धावा संख्या जाऊन बोलली तब्बल 63 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा बिरकावून दिलंय आणि मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. आशुतोष ऑन फायर. पुन्हा एकदा षटकार आला त्याच्या बॅट मधून आणि वैयक्तिक पाहिले गेले तर धावेवरती खेळताना पाहायला मिळते 47 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं अर्धशतक होणार का होईल हरकत नाही. काल विचार करायचा झाला तर विजयची सपकाळ वेनेकोल टीमचा सितारा 49 धावा. आज अर्धशतक होणार का होईल हरकत नाही. टाळ्या होऊन जाऊ द्या झाले तर. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित चेंडू असतील 2. अर्धशतक करण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 3. मनोज कदमनं सांगून दिला इलाका हमारा और धमाका भी हमारा. इथे अर्धशतक होणार का होईल हरकत नाही. आशुतोष इथे दिशा खरा पंचांचा निर्णय पाहतोय आपण. अनोळखी शैली आपल्याला पाहायला मिळते संजयजी मल्होत्रा सरांच्या माध्यमातून. हाय स्कोर पाहायला मिळतो या स्पर्धेतील. पुन्हा एकदा चेंडू उडवला. तिथे क्षेत्ररक्षक सोडला असेल पुन्हा एकदा. एकंदरीत या चेंडूवरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळतील. धावा संख्या पाहतोय आपण मुसंडी मारताना आपल्याला पाहिलं, परंतु इथे पण शॉटचा इशारा म्हणजे या चेंडूवरती फक्त 1च धाव. या एका धावेने धावा संख्या जाऊन बोलली तब्बल 71. 71 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अर्धशतक होणार का होईल हरकत राही. 2 धावांची गरज. इथे डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. जणू काही पाहतो आपण गोलंदाज निलेशच्या बासरीचे सूर कुठेतरी बिघडलेत की काय. गाणं वाजत नाही. ते गाणं वाजवताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावा संख्या 72 च्या घरामध्ये 72. हाय स्कोर पाहायला मिळते या स्पर्धेतील. उच्चांक गाठला गेला. अर्थात ती टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम परी. आणि अर्धशतक होणार का नाही झालं गेलं. परंतु मित्रांनो अर्धशतक जरूर झालं नाही, परंतु या आशुतोष धर्माधिकारी साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बकासूर मैदानाच्या आतमध्ये आपले वैयक्तिक पाहिले गेले तर धावा बनवल्यात त्याने 49 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन बोलते तब्बल 73 धावा आणि 74 धावाचा भला मोठा डोंगर उभा केलाय तो म्हणजे टीम नावली समोर. यानंतरचे मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थात 2 संघाच्या माध्यमातून. एका बाजूला टीम्स यानंतरचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम असेल शिंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला कुरुन. चला दोन्ही टीमचे करणार आपण यायचं आहे तर विनंती करतो. चला प्रथमेश साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला या प्रथमेश पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल. एका बाजूला शिंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला कुरुन ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते आणि टॉस देखील केला जातोय. चला लगोलग आपण मैदानाच्या आतमध्ये जायचा. बॅटिंग करणारी टीम्स मनोज कदम आपला स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. प्रथमेश जी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. व्यक्तिमत्व पाहिले गेले तर डॅशिंग व्यक्तिमत्व, मुलींना लाजवावं असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. चला या टीम्स शिंदेवाडी छत्रपती 11 शिंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते पद्मावती क्रिकेट क्लब कुरुन.
या दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस केला जातोय. प्रथमेश जी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून. एका बाजूला सनराइज चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी असा कॉल असणार आहे. कॉल कोणता संघ करणार? चषक असा कॉल केला आहे आणि चषक देखील आला आहे. तर पाहतो आपण मॅच पाहतो आपण सकाळच्या 17 पासून मॅच रंगताना आपण पाहतोय. पहिला डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू मी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे छत्रपती 11 शिंदेवाडी या टीम्सला? 40 ते 45 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सर्वात आपुलकीचा प्रश्नचिन्ह असेल की स्पर्धा कशी वाटते? तुमच्या भागातील एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा कशी एन्जॉय करता आणि स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेचं नियोजन अतिशय खूप चांगलं आहे आणि नियोजन आणि ग्राउंड एक सुविधा देखील एक चांगली उपलब्ध करून दिली आयोजकाच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती 11 शिंदेवाडी संघाचे कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळते. टॉस महत्वाचा होता का? ठीक आहे, टॉस महत्वाचा होता पण निर्णय जो आलाय तो आता मान्य करायला पाहिजे. एकंदरीत पाहतो आपण 360 ग्राउंड एक मेजवानी असेल आणि तुमच्या विभागामध्ये सातत्याने 360 ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चर्चा तिथे खर्च केला जातो आणि आज खर्च केलाय पोपळकरवाडी ग्रामस्थांनी. त्यांच्याबद्दल 2 शब्द. खूप छान, म्हणजे ग्राउंड तर अतिशय उत्तमच आहे आणि हे पहिल्यांदाच पोपळकरवाडीने नियोजन केलं पण एक नंबर केलं आणि पोपळकरवाडी टीम्सने सांगून दिले आपली झलक सबसे अलग. चला जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांसाठी देतोय आपण बेस्ट ऑफ लक. तर जातो मॅचच्या दिशेने. दोन संघांमधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत परी टीमनं जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला. अक्षरशः मैदानाच्या बाहेर आग लावली गेली आणि त्या आगीचा भूकंप झाला गेला आणि धावसंख्या उच्चारली गेली. एकंदरीत 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचा भला मोठा डोंगर उभारला गेलाय. परंतु या डोंगराला पोकर पाडणारी जोडी, किंडर पाडण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच नावली टीमच्या माध्यमातून कार्तिक जांभळे तेजस जांभळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करेल हे पाहणं देखील गरजेचं राहील. स्ट्राईकला पाहतो आपण तेजस सूर्य तेज क्रिकेट क्लब नावली. सूर्याच्या तेजोमय प्रकाशाप्रमाणे तुम्हाला आता इथून पुढे गाडी रंपम 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 चालवावी लागेल. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल नाही, इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल ते करावं लागेल. जरी 12व्या खेळाडूच्या तोंडावरती मुखावरती परिसंघाचे हसू आहे परंतु अजून विसरून चालणार नाही मित्रा. दुसरी बाजू देखील बाकी आहे. दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्लेचा इशारा. 3, 2, 1. पहिला चेंडू गोलंदाज आशुतोष. पहिला चेंडूला भिरकावलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात केला गेला आणि तिथे पाहतो आपण कोणतीही धाव नसेल. आता मी तर म्हणे पहिल्या षटकापासून इथून तुम्हाला टॉप गिअर चालवावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. जिद्द चिकाटी याहून मोठा शब्द म्हणजे मेहनत करावी लागेल. या क्षणाला ती मेहनत करताना पाहायला मिळेल का टीम नावली? गुलाजी मार्कवर पाहतो आपण गोलंदाज आशुतोष धर्माधिकारी. इथे चेंडू बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशुतोषच्या शरीर यष्टीचा विचार करायचा झाला तर उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याने काय बॅटिंग केली म्हणजे आपल्या हाईटचा पुरेपूर वापर केला आणि गोलंदाजी करत असताना देखील आपल्या हाईटचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जरूर आलाय. फटका देखील बसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक. तुझं काम बरं आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी सोडले, आता ह्या मॅच मध्ये आम्ही पण सोडू. कॅच सोडली गेली, कॅच सोडली गेली. आता इथून तुम्हाला कॅच किती महत्वाची ठरेल. कॅच कोणाचा सोडला गेला तर अर्थात तेजस, त्याला मिळालंय जीवनदान. पहिल्या मॅच मध्ये देखील आशुतोषला जीवनदान भेटलं, त्याने हाहाकार माजवला. परंतु इथे काय फटका पाहतो आपण. चेंडूला अक्षरशः पाहतो आपण, चेंडूचा केला लिंबू. चेंडू इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकाराला बॅट्समन पाहतो आपण तेजसच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आकाशाला गवसणी घालणारा फटकार आला गेलाय तेजसच्या बॅट मधून.
म्हणजे अजून सांगतो शेर हबीबी जिंदा आहे. इथे कोल्हापूरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पायातील चेंडून इथे अडकवलं गेलं. म्हणजे हे झालं कसं मैदानाच्या आतमध्ये मंडळी, आपण शेतकरी राजा, आपल्या गावाला कसं आपण शेती करण्यासाठी बैल वापरतो. त्या बैला जर आपल्याला ऐकत नसेल तर त्याला आपण जालिम उपाय अर्थात यसन घालतो. आता ती क्रिकेटच्या भाषेमध्ये जर एखादा खेळाडू चांगली बॅटिंग करत असेल तर त्याला यसन अर्थातच जालिम उपाय यॉर्कर चेंडू, आणि तो यॉर्कर चेंडू वापरला गेला. षटकार जरूर आला होता तेजाच्या बॅटमधून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले. अर्थातच नाव त्याचं आशुतोष धर्माधिकारी, अर्थातच परी टीमचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय खेळ केलाय खऱ्या अर्थानं. बैलगाडी क्षेत्रातील एक नाव आवर्जून घेतलं जातं, मोहिल धुमाळ. परंतु त्या मोहिल धुमाळचा मोहिल शेट कधी झाला? ज्यावेळेस आपल्या शेतकरी राजाचा बैल त्याच्या दावणीला गेला त्यावेळेस तो मोहिल शेट धुमाळ झाला. अर्थातच दसम हिंद केसरी बकासूर. इथे बॅट तर गोपनीसारखी फिरवली होती, बॉल दिल्लीला आणि बॅट फिरवतो गल्लीला, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 8 धावा. मी तर म्हणेन धोक्याची घंटा असेल 12 खेळाडू नावली टीमसाठी, कारण की तुम्हाला इथून धावा घेऊन जायच्या आहेत. भला मोठा डोंगर उभार केलाय, परंतु त्या डोंगराला तुम्हाला खिंडार पाडावे लागेल. 18 चेंडू 6ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला कालच्या दिवसापासून भेट देते. का देणार नाही? कारण की ही पोच पावती आहे अर्थात त्या पोपळकरवाडी गावाची. खऱ्या अर्थात पोपळकरवाडी गावानं काय केलंय? जीवाभावाची माणसं कमवलीत. माणसाकडे जमीन पैसा भरपूर काही, परंतु पोपळकरवाडी गावाने एकच कमवला असेल तो म्हणजे माणुसकीचा सातबारा, आणि तो सातबारा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये संकट ओढवल्या गेले नावली टीम समोर. सूर्य तेज तर पाहतो आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून आलेले व्यक्तिमत्व आदरणीय सन्मानजी श्रीमानजी रुपेशजी पोपळकर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. पाहून येते घरातोची दिवाळी दसरा, आणि आज दसरा पाहायला मिळतोय तो म्हणजे या टीमचा अर्थातच गाव पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडीचा मानाचा करंडक कोणत्या गावामध्ये जाणार? काल धुमाकूळ गाजला गेला कुरू टीम्सनं मैदानाच्या आतमध्ये, आणि मेगा फायनल अर्थातच पहिल्या ट्रॉफीवरती आपली नजर फिरवली गेली. आजच्या दिवसामध्ये कोणत्या टीम्स नजर फिरवणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु जातोय फलट क्रमांक 2 वर आलेली गाडी आपल्याला पाहायला मिळते. टापरत टुपरत अर्थातच गोलंदाज सागरची मनमी आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतो आपण फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्लिपवरचा क्षेत्ररक्षक धावल पळत येईल. तत्पूर्वी पाहतो आपण मिळली जाते तिथे फक्त आणि फक्त एकच धाव. इथून पुढे तुम्हाला एकच करावं लागेल. टीम नावली चेंडू आणि हवाई सफर, चेंडू पार्किंग प्लॉट, चेंडू एअर हॉस्टेसला सलामी, चेंडू आणि मान्यवरांना मानवंदना द्यावी लागेल, तरच हा सामना तुम्ही खिशामध्ये टाकू शकता. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सागर यांचा. इथे पुन्हा एकदा काय घडते मैदानाच्या आतमध्ये? फलंदाजाच्या डोळ्याला पाणी लावा अशी गत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे तर मी तर म्हणेन नावली टीम्स रात्रीच्या चॅटिंगचे प्रॉब्लेम असतील तरच. इथे फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सांगून दिलंय 13 का फुल 17 की माला, 13 का फुल 17 की मारा. अरे बाबा दूर दूर मारेगा षटकारला किंग झोकेगा नाही साला. षटकाराला बॅट्समन अर्थातच सुमित जांभळे याच्या बॅट मधून छोटा तीर घाव करे गंभीर. षटकार जरूर आला. हीच फटकेबाजी नितांत आवश्यकता असणार ती म्हणजे नावली टीम्सला सूर्याप्रमाणे तेज खेळ करावा लागेल या लखलखणाऱ्या प्रकाशासमोर. पुढचा चेंडू इथे बॅटची नर गेली मागील बाजू. चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळते चेंडूने हिलकावणी दिली आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 16च्या घरामध्ये. 16 आकड्याचा विचार केला तर या भारत विश्वाला एक गोड स्वप्न पडले गेलं. अवघ्या 16 वर्षाच्या आयुमध्ये एका क्रिकेट प्रेमीने पहिलं पाऊल टाकलं. अर्थातच तो क्रिकेट प्रेमी या भारत देशाचा मान सन्मान अभिमान
क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आपल्याला पाहायला मिळाले. 16व्या वर्षामध्ये क्रिकेटचं पदार्पण केले, परंतु आपल्या गावाकडचे क्रिकेटचे खेळाडू जन्माला येतात तेव्हाच क्रिकेट खेळायला जातात. एक शोकांतिका असेल खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा जातो आपण बॅक टू क्रिकेट. उजव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तिथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये मनोज कदमनं देखील झेल सोडला गेलाय. प्रयत्न चांगले राहिले गेले, परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. ते प्रयत्न असफल राहिले गेले आणि तिथे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः एक धाव घेऊन गेला. या एका धावेने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 17च्या घरामध्ये. इथून तुम्हाला गाडी रंपम रंपम चालवा 20 लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. इथे फटका जरूर आलाय. फटका फसला की काय? फटका फसलाय, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कोणी. अजून एक कॅच सोडली गेली. कॅच सोडली गेली. पकडा झेला आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु ज्या आशुतोषची कॅच सोडली गेली त्याने मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन आगडंब उसळला गेला. परंतु आता दुसऱ्या बाजूला देखील कॅचा सोडतात, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय का? घ्यावा लागेल, घ्यावा लागेल. आज नाही तर पुन्हा कधी नाही. 365 दिवस मी तर म्हणेन या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 1 वर्ष 52 आठवडे 365 दिवस 5,25,700 मिनिटे या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावीच लागेल. म्हणून मी सांगेन वाट पाहायची नाही तर या क्षणाला वाट लावायची. ती वाट लावावी लागेल. धावफलकावरती धावफलक जाऊन बोललो तब्बल 18 धावा. गोलंदाजी मार्कवर मनोज कदम. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू बिर कावला तिथे क्षेत्ररक्षक पाहतो. 38च्या बाहेर क्षेत्ररक्षण करणार तत्पूर्वी एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं आणि इथे नो बॉलचा इशारा. उघडा डोळे पाहणे. पुढील चेंडू फ्री हिट. पहिला चेंडू आला फ्री हिटचा. या फ्री हिटच्या चेंडू पासून तुम्हाला मी तर म्हणेन इथे फटकेबाजी करावी लागेल. डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 2-2 क्षेत्ररक्षक धावत आले. एका हाताने चेंडू कॅरी करणार तत्पूर्वी पाहतोय आपण या 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय कार्तिक जांभळे. इथे फटका स्वीपचा आपल्याला पाहायला मिळाला. अंदाजुंद फटका भरून मागील बाजू क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळते. तिथे मी इथे कोणतीही धाव घेतली नाही. धावा घ्याव्या लागतील, कारण की एका धावेचं महत्व तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. जी टीम्स एका धावेने हारली जाते ना त्या टीम्सला तुम्ही एका धावेचं महत्व विचारा. इथे फुलटा चेंडू होता, त्याचा लॉलीपॉपचा फायदा घेता आला नाही. फुलटा चेंडू म्हटलं गेलं की माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एखाद्या दारुड्याला ज्या प्रकारे लग्नामध्ये चकला प्लस दारू असते, जेवण असतं, त्या प्रकारचा चेंडू असतो. तो चेंडू आपल्याला फेकता आला आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही बॅटरला. मी तर म्हणेन मॅच सोडली की काय, मॅच सोडली की काय. मॅच सोडायची नाही मित्रांनो. मित्रांनो हरला तरी चालेल, परंतु समोरच्या टीमला घाम फोडावा लागेल आणि त्या टीमने देखील पुढच्या मॅच मध्ये ज्यावेळेस तुमच्या समोर येईल ना तेव्हा म्हटलं जाईल की ही टीम आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी टीम होती. असा क्रिकेटचा खेळ करावा लागतो, कारण की तुमच्या गावाची अस्मिता, तुमच्या गावाची प्रतिष्ठा या ठिकाणी लागली जाते. त्यामुळे तुम्हाला हा खेळ करावा लागेल. हरला तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन नंबर वरती मनोज आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती लादलं गेलं. नवीन बॅटर कोण येणार? गणेश जांभळे. सातत्याने विनंती करतो ज्या ज्या टीमची बॅटिंग असेल त्यांनी ना 38च्या बाहेर जो इनफिल्ड मधला खेळाडू आहे ना आउट झाल्याच्या नंतर तो जाण्याच्या पूर्वीच तुमचा खेळाडू आतमध्ये येणं बंधनकारक राहील. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कव्हरच्या वरून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय गणेश जांभळेचा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. चौकार आलाय.
हीच फटकेबाजीची नितांत आवश्यकता असणार ते म्हणजे या टीम्सला पोच पाहायला मिळते आपल्याला. इथे चेंडू येईल डॉट. गणेश यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. त्या गणेशला आता तो एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. तो एक्सपिरियन्स इथे तुम्हाला सांजासा करावा लागेल. आता आपण शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन बोलले तब्बल 27 धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एकच करावं लागेल ते म्हणजे नावली टीम्सला. असं म्हणतात कडी से कडी जुड़ते जाओ तो जंजीर बनते और मेहनत पे मेहनत करते जाओ तो रोशन मीनार बनते. ही रोशन मीनार तुम्हाला जर उभारायची असेल तर तुम्हाला इथून मेहनत करावं लागेल. ती मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळते का. एकंदरीत पाहतो आपण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला मंडळी. समीकरण 6 चेंडू 47 धावा. 6-47 होतात, होईल हरकत नाही, परंतु तुमच्या मनगटामध्ये ती रग धग असावी लागते. क्रिकेटचा खेळमध्ये तुमची वजन चालत नाही, उंची चालत नाही, चालतो फक्त आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे. तो सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळतो का सूर्यतेज नावली टीमच्या माध्यमातून. मी तर म्हणे मॅच सोडली की काय, मॅच सोडायला हवी नाही. 47 धावा होईल हरकत नाही. 6 चेंडू मध्ये 1 धाव होत नाही, परंतु 6 चेंडू मध्ये 47 धावा होऊ शकतात. हरकत नाही, करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. राजकारणामध्ये ज्या प्रकारे शरदचंद्रजी पवार साहेब, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला परी टीमचा प्रथमेश पवार दादागिरी दाखवताना पाहायला मिळेल का. डावखुरा गोलंदाज इथे बॅटची एनर्जी घेतली, मागील बाजू चेंडू आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे मी फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळाले. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, अरे पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हमेशा कड़ी मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. इथे आलाय चौकार, मिस फील्डचा दुजोरा आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मिळतोय चौकार. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 32च्या घरामध्ये 2 बाद 32 धावा. मी तर म्हणेन चुकी केली पहिल्या सेशन मध्ये गोलंदाजी करत असताना टीम्स नावलीनं कॅचेस सोडल्या आणि कॅचेसचा पराभव करत असताना पाहतो आपण एकंदरीत 74 धावाचा भला मोठा हाय स्कोर या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅटची नरज घेतली, मागील बाजूस आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज ओयुटे आउटचा इशारा देण्यात आला. मॅच सोडली मी तर म्हणेन. अजूनही दे धक्का लागला गेला तो म्हणजे टीम्स सूर्यतेज नावली या टीम्सला. 32 वरती तिसरा झटका लागला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निलेशजी जांभळे. जांभळे बंधूंची जोडी आज करते तरी काय, आपल्या नावापुढे जांभळे हे आडनाव लागलं, त्या नावाची तुम्हाला इथं दखल घ्यावी लागेल, कारण की तुमची टीम ओळखली जाते फक्त तुमच्या आडनावाने नव्हे तर तुमच्या गावाच्या नावाने. ते गाव म्हणजे नावली आणि ते सूर्यतेज नावली हे क्रिकेट क्लब हे नाव का पडलं त्याची पुन्हा एकदा तुम्हाला सांत्वना घालवावी लागेल, ती सांत्वना करावी लागेल, हुंकार मारावी लागेल. इथे पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून हाय फॅक्टर चेक केला जातोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. चला या जज साहेब या, आपण जज साहेबांच्या माध्यमातून या चेंडूचा हाय फॅक्टर पाहिला जाईल, परंतु व्हावा करेन मी या लाईव्ह प्रेक्षेपणची. रिफ्लेक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत. आपण रिफ्लेक्शन मध्ये पाहतोय गोलंदाज पाहतोय आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गोलंदाज आला, चेंडू फेकला गेला. इथे पंचांचं बोट आकाशाकडे, अर्थातच नो बॉल. उघडा डोळे पहा नेट, पुढील चेंडू असे फ्री हिट. आता फ्री हिटला तुम्हाला हिट करावा लागेल आणि कार्यक्रम नीट करावा लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डान्सिंग द गॉल खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिथे फ्री हिटचा देखील भरपूर समाचार घेता आला नाही. या षटकातील पाहतोय आपण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे पाहतोय समोरच्या बाजूला मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते, तिथे क्षेत्ररक्षण देखील
आशुतोष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आजच्या सकाळच्या सत्रामध्ये फक्त एकच नाव घोंगवतंय मित्र म्हणजे थैमान घालताना आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे आशुतोष धर्माधिकारी. अधिकार गाजवला गेला आणि सांगून दिलं हे मैदान माझं आहे, हा खेळ माझा आहे आणि हे देखील आयोजन माझंच आहे, हे सांगून दिलं आशुतोष धर्माधिकारी या खेळाडूने. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुढचा चेंडू देखील आपल्याला फक्त मिळते तिथे एकच धाव आणि सामना जिंकला तो म्हणजे अर्थात टीम परळी या टीमने. आणि हार्ड लक बाड लक पुढील सामन्यासाठी देवेत आपण खूप साऱ्या शुभेच्छा सूर्य तेज टीम नावली या टीमला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या विभागाला नव्हे नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याला आपली आयडी अर्थातच आपला आयडेंटिफाय पाहायला मिळाली, अर्थात आपल्या नावाची ओळख निर्माण केली असा या मॅचचा अर्थात परळी टीमचा बकासूर आशुतोष धर्माधिकारी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बाड मधून 49 धावा आल्या. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो रुपेशजी पोपळकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि कॅच ऑफ द मॅच मयूरजी मनोज कदम कॅच ऑफ द मॅच. चला मनोज आपण देखील यायचं आहे आणि रुपेशजी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तत्पूर्वी जातोय आपण दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल येणारे टीम्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला कुरुन या टीम्स मध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण जाणार आहोत या पुढील मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. तिथे पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यातील असा एक सुमधुर आवाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्याने आपल्या कास पठार विभागाचं नवे नवे तर सातारा जिल्ह्याचं नाव अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या नावाची भुरळ पाडली गेली, अर्थातच तो आवाज फक्त तो आवाज राहिला नाही तर आवाजाचा उदय कुठून झाला, अर्थात कास पठार विभागातील गाव जांभूळमुरे एकात्मतेचं गाव आपल्याला पाहायला मिळतं जांभूळमुरे. आणि या जांभूळमुरे गावाचा सुमधुर आवाज खऱ्या अर्थानं